पुढची बातमी नांदेडमधली आहे। 1960 मध्ये जिल्हा परिषदेनं हदगाव तालुक्यातल्या बनचिंचोली इथं शाळेची उभारणी केली, पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचं कोर्टात सिद्ध झालं आणि शाळा आता उघड्यावर आलेली आहे। या शाळेतल्या 128 विद्यार्थ्यांवर आता उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे। या शाळेची इमारत जिल्हा परिषदेनं कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतली होती। अखेर कोर्टात या प्रकरणाचा निकाल लागला असून ही शाळा शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेनं तत्काळ यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये। न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत। सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती। ड्रग्ज पेडलिंग, बेटिंग, व्यसनाधीनता, अश्लील नृत्य, महिला सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांनी डोकं वर काढलं असून आर पाटलांनी महत्त्वाचा निर्णय घेत राज्यामध्ये डान्सबार बंदी कायदा आणलेला होता। पण डान्सबार बंदी झाली का? तर लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये हे सगळे कायदे नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे। आता तर धडधडीत पुरावे सुद्धा समोर आलेले आहेत। नवी मुंबईतल्या कोपर खैरणेमधील हॉटेल रासलीला या ठिकाणचा व्हिडिओ समोर आलेला आहे। डान्स बारचे सगळे नियम पायदळी तुडवत सुरू असलेला हा डान्स बार कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हा सवाल उपस्थित होतोय। शिवाय आणखीन एक महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे या बारमधल्या काही मुली अल्पवयीन असल्याचा संशय देखील बळावतोय। असा जर व्हिडिओ पब्लिश झाला असेल किंवा व्हायरल झाला असेल त्याची शहानिशा करावी आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी। ओके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।